वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा। माघ महिन्यामध्ये गणेश जयंती हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। गणपती बाप्पांचा जो जन्मदिवस आहे तो माघ गणेश जयंती म्हणून आपण साजरा करतो। या दिवशी आपण काय उपाय करावेत तर विशेष ज्या मुलांना एकाग्रचित्त आहे, काहींची निर्णय क्षमता वाढावी व स्थिरता आपली वाढावी या उद्देशाने काही उपाय आपण या ठिकाणी करायचे आहेत। सकाळच्या सत्रामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने आंघोळ करायची आहे व गणेशाची मूर्ती किंवा जिथे मंदिर असेल अशा ठिकाणी किंवा घरामध्ये गणपतीची मूर्ती असेल अशा गणपती बाप्पांचं आपण पूजन करायचं आहे, अभिषेक करायचा आहे। संकटनाशन गणपती स्तोत्र किंवा अथर्व शीर्ष येत असेल ते आपण या ठिकाणी म्हणून गणपतीचा अभिषेक करून घरामध्ये गणपतीची छोटी मूर्ती तिची स्थापना किंवा गणपती मूर्तींचे जे काही मंदिर आहे त्यामध्ये जाऊन गणपतीला या ठिकाणी तिळाचा छोटासा लाडू व्हायचा आहे, लाल फूल जास्वंदीचं व्हायचं आहे किंवा एखाद्या गुलाबाचं, 21 दुर्वा एक अशा पद्धतीने 21 दुर्वाची माळ किंवा 21 दुर्वा आपण गणपतीच्या डोक्यावरती व्हायची आणि गणपतीला गुळ खोबरं वाहून प्रार्थना करायची। हे विघ्नहर्ता गजानना आमच्या मनातील हेतू चांगले संपन्न कर। या गणेश जयंतीमुळे व ह्या दिवशी केलेल्या उपायामुळे काय होते तर मानसिक स्थिरता आपल्याला प्राप्त होते। ज्यांच्या मनामध्ये चांगला संकल्प आहे किंवा काही नवीन संकल्प आपण धारण करणार आहोत मनापासून ते या दिवशी आपण केल्यानंतर त्यामध्ये यश भगवंत कृपेने आपणास लवकरात लवकर प्राप्त होते। या दिवशी ओम गम गणपतये नमः असा कमीत कमी 21 वेळेस जास्तीत जास्त 108 वेळा मनापासून आपण जप करायचा आहे। या दिवशी गणपतीला स्मरून आपण आपल्या मनातील भाव व्यक्त केल्यानंतर आपल्या मनातील जो हेतू तो लवकरात लवकर संपन्न होण्यास मदत होईल। अनेक ठिकाणी गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीचा पाळणा देखील घेतात, होम हवन देखील करतात। मग या होमामध्ये छोटेसे मोदक आपण अथर्वशीर्षाची नामस्मरण करू, त्यामध्ये आहुती द्यायची, दुर्वा वाहून गणपती बाप्पांना होम हवन करून प्रसन्न करायचे आहे। या गोष्टी केल्यामुळे जी काही एक सकारात्मक ऊर्जा असते ती वाढण्यास मदत होते व जो आपला संकल्प आहे तो सिद्धीस जाण्यास मदत होते। हे उपाय आपण मनापासून करावे ही विनंती। धन्यवाद।